गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कढईत आपण पाणी घेतले. गुड मॉर्निंग फ्रेंड, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी पाणी घेतलं एका कढईत, त्यात मीठ घातलं आहे थोडं चवीनुसार. त्यात आपण हा रवा टाकून घेतो आहे. सकाळचा नाश्ता करतो आहे. माझ्या मुलाचा नाश्ता आहे हा. 3 वर्षाचा मुलगा आहे माझा, त्याच्यासाठी हा नाश्ता बनवत आहे. तर बघूया आपण ही रेसिपी. चला, बघू शकताय छान रवा आपण जीव करून घेऊया पाण्यात. त्या पाहू शकता छान आपला जो रवा आहे पाण्यात टाकलेला छान घट्ट झालेला आहे. आता आपण याचे हातावर गोळे करून ह्याला मेंदू वड्याचा शेप द्यायचा आहे. चला बघूया आपण पुढची रेसिपी. हे एका प्लेटीत तो शिरा काढून घेतला आहे आपण, जो पाण्यात शिजवला आहे. त्याचसोबत एक प्लेट घेतली आणि त्या एका वाटीत थोडंसं तेल घेतलं आहे. आता हे तेल आपण हाताला लावून शेप देणार आहोत वड्यांना. सर्वात आधी हाताला तेल चोळून घ्या. मी जसं चोळलं आहे तसं बघू शकता. आता हा आपण घेतला आहे उंडा रव्याचा. आता ह्याला हाताने प्रेस करायचं हलक्या. हे अशा पद्धतीने आपल्या वड्यांना शेप द्यायचा. ते मला दाखवता येत नाही आहे, एकटीनेच मोबाईल धरायचं, एकटीनेच काम करायचं, म्हणून मला ते दाखवता येत नाही. पण मग हे असं करून घ्यायचं आहे. व्यवस्थित बघून घ्या. बघू शकताय आपले वडे बनवून झालेत. आता आपण हे फ्राय करून घेऊया. कढईत तेल घेतलं आहे आपण. आता छान फ्राय करायचं म्हटल्यावर तेल गरम झालं पाहिजे. थोडेसंच फ्राय करायचं म्हणून तेल जरा बेतानेच घेतलं आहे, खूप नाही घेतलं. बघू शकता. ह्यात मी चटणीसाठी कच्चे शेंगदाणे, कोथिंबीर 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि मिरची घेतली 2 ते 3. बघू शकता. आता आपण ह्याची चटणी करणार आहे. चटणी तयार आहे आपली. हे चटणी तयार आहे. आता आपण वडे तळून घेऊयात. तेलही छान तापलेलं आहे. एक एक करून वडे सोडूया आपण. एक एक करून सोडते वडे. आता आपण हे फ्राय करून घेऊया छान. हे छान असे लालसर होईपर्यंत छान तळून घ्या. हे छान याला कलर यायला लागलाय, गोल्डन ब्राऊन. छान भाजून घ्यायचं. मंद आचेवर थोडा वेळ भाजून घ्या, 2 ते 3 मिनटं. लवकर होतात पटकन आणि छान लागतं खायला पण. हे छान तळून झालेत आपले, गरम आहेत बघू शकता. हे दुसरे टाकलेत तळायला. आता हे तळून घेऊयात. आपले वडे सगळे तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही. शेवटचे ते 2-3 छान दिसतात. एक सुरेख रंग आलाय त्यांना आणि क्रिस्पी होतात. खूप छान टेस्टी लागतात. लहान मुलं खूप आवडीने खातात. एकदा ट्राय करून बघा नक्की. वडे तळलेला कढईतच आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे, जी मगाशी केलेली होती ती. यात आपण जिरी मोहरी टाकणार आहोत थोडीशी. बघू शकता. छान तडतडू द्यायची. थोडीशी कढीपत्ता, थोडं हळद, छान फोडणी द्यायची. ही शेंगदाण्याची चटणी घातली मगाशी वाटण केलेलं. मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. छान खरपूस चटणीचा वास सुटलेला आहे. बघू शकता. चटणी आपली तयार आहे. छान वास सुटलेला. ते अशा पद्धतीने चटणी करा, खूप छान लागते वड्यासोबत खायला. नक्की ट्राय करून बघा. कसं झालंय स्वराज? ओके, खा. हे क्रिस्पी झालेत. आवाज येतोय.